ओम काली. तुमच्या सर्वांचं आपल्या आध्यात्मिक यूट्यूब परिवारामध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे की सौंदतीच्या ज्या यल्लमाई साहेब आहेत ते फक्त एका पक्षाच्या ओरडण्यानं जतमध्ये कशा स्थापन झालेले आहेत, तिथं कशा स्थायिक झालेले आहेत, ह्याच्यावरती आज आपण बोलणार आहे. आता हे जत जे आहे ते एक संस्थान आहे, जसं की डफळे घराणं राजे घराणे तिथं होतं पहिल्यांदा, आणि त्या डफळे घराण्याच्या राजघराण्याची ही कुलदेवता आहे आपली जी सौंदतीची आईसाहेब आहेत ते. आणि डफळे घराण्याचे जे राजे साहेब आहेत ते सौंदतीची साधना जप आणि सौंदतीवर त्यांचा खूप मोठा भर करायचे. अशा आईसाहेबांची ते आराधना करत असायचे. आणि राजघराणं म्हटल्यानंतर साहजिकच त्या काळामध्ये लढाया व्हायच्या किंवा खूप काही प्रश्न असायचे. ज्या वेळेस हे राजेसाहेब सौंदतीला जायचे आणि आईसाहेबांना पुढं जर त्यांनी त्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत हे जर मांडले तर ते प्रश्न ते सगळे पूर्ण व्हायचे. आईसाहेब त्याच्या सगळ्यातून निवारण करायचे त्यांचं. आणि कालांतराने राजेसाहेब थकलेले सुद्धा आहेत. पण आता त्यांचा जो क्रम होता तो क्रम मोडणार होता. एक दिवशी ते सौंदतीला गेले आणि आईसाहेबांना त्यांनी प्रार्थना केली, आईसाहेब आयुष्यभर मी तुमच्या वाऱ्या केली, आयुष्यभर मी तुमची सेवा केली, पण आता माझं वय झालेलं आहे, आता माझी तब्येत स्वतः साथ देत नाही आहे, तर आता इथून पुढं मी तुमच्याकडे येईल का नाही ही मी काही सांगू शकत नाही, असं म्हणून त्या वापस आलेले आहेत जतमध्ये. आणि रात्री राजवाड्यामध्ये झोपलेले असताना ही जी सौंदतीची यल्लमा आहे हे राजेसाहेबांच्या स्वप्नामध्ये गेलेली त्यावेळेस. आणि त्यांनी सांगितलं, दृष्टांत दिला राजेसाहेबांना की आता तुम्ही शेवटचं माझ्याकडे या, माझ्या दर्शनासाठी शेवटचं या तुम्ही, आणि तिथंच शेजारी मी मूर्ती स्वरूपामध्ये आहे, तिथं तुम्ही मला वापस तुम्ही उचलून घेऊन जावा, घोड्यावर म्हणा खांद्यावर म्हणा, जसं असेल तसं घेऊन जावा तुम्ही मला सुद्धा आता तुमच्याबरोबर यायचं आहे, कारण आयुष्यभर तुम्ही माझी सेवा केलेली आहे आणि तुमची इष्टदेवता या नात्याने माझंसुद्धा काहीतरी देणं लागतं. दुसऱ्याच दिवशी राजेसाहेबांनी आनंदानं सगळा लवाजमा तयार केला. काय असते हत्ती घोडे जे काय असेल ते सगळे घेऊन राजेसाहेब सौंदतीला गेलेले आहेत. आईसाहेबांचं तिथं मनोभावी दर्शन घेतलेलं आहे, आईसाहेबांचं तिथं पूजा अर्चना केलेली आहे, त्यांच्या काही साधना आहेत ते आईसाहेबांपुढे बसून त्यांनी केलेले आहेत. आणि शेजारी जसं त्यांना दृष्टांतामध्ये दाखवलं होतं त्या पद्धतीने तिथं एक मूर्ती पडलेली होती किंवा मूर्ती होती. ती मूर्ती त्यांनी उचलली, त्यांच्या घोड्यावरती ठेवली, ते सुद्धा घोड्यावरती स्वार झालेत. आणि परंतु आईसाहेबांनी एक सांगितलं होतं की फक्त पाठीमागं तू वळून बघू नको, ज्या ठिकाणी तू पाठीमागं वळून बघशील त्या ठिकाणी मला थांबावं लागेल. मग अशा पद्धतीने आईसाहेबांना घेऊन हे जे राजे आहेत ते वापस परतीच्या मार्गाला लागलेले आहेत. आणि ज्यावेळेस ते जतमध्ये आलेले आहेत, आता आईसाहेबांना तिथली जागा आवडली असेल, त्या ठिकाणी 3 झाडं होती, नंतर ते गंधर्व तलावसुद्धा म्हणजे गंधर्व ओढासुद्धा तिथं आहे. अशा ठिकाणची जागा आईसाहेबांना आवडलेली आहे. पण आता हे राजमनाचा निर्धार करूनच आली होती की मी ह्यांना राजवाड्यापर्यंत घेऊन जाणार आहे, मी काय वापस वळून बघणार नाही. आता आईसाहेबांना असं कळलं की बाबा ह्यांनी खूपच मनाचा निर्धार केलेला आहे. तर त्यावेळेस काय झालं, पाठीमागच्या साईडला त्या झाडावरती एक मोठा पक्षी बसला होता. तो पक्षी कोणता होता हे कुणाला असं कळलेलं नाही, पण एक मोठा पक्षी बसला होता. आणि हा मोठा पक्षी जो बसला होता ना तो जोरात वराडला. आता राजेसाहेबांच्या मनामध्ये आलं की बाबा असा कुठला पक्षी आहे की ह्याचा आवाजच आपण पहिल्यांदा कधी ऐकलेला नाही. मग ती कुतूहलानं त्यांनी ही जे विसरून गेले किंवा आपल्याला पाठीमागं बघायचं नाही, कुतूहलानं ते पाठीमागं बघितलं त्यांनी. आणि पाठीमागं बघितल्यानंतर तो पक्षीसुद्धा त्यांना दिसलेला नाही, पण त्याच ठिकाणी आईसाहेबांची मूर्ती खाली पडलेली. मग राजेसाहेब घोड्यावरनं उतारले, त्याने ती मूर्ती उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण मूर्ती काही जागची हललेली नाही. राजेसाहेबांना दृष्टांत झाला की आता ह्यातून पुढं ह्याच ठिकाणी माझं वास्तव्य असेल जतमध्ये. आणि आईसाहेब त्या ठिकाणी स्थापन झालेले आहेत. राजेसाहेबांनी एक छोटंसं मंदिरसुद्धा तिथं बांधलेलं आहे आईसाहेबांचं. आणि तिथं आईसाहेबांनी असं सांगितलेलं होतं की जे काही माझं मंदिर आहे त्याच्यामध्ये जास्त कुणी त्याला हात लावला नाही पाहिजे, त्याच्यामध्ये कुणी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे, मला जसं आहे तसं मला इथं राहायचं आहे. तर असं सांगितलं जातं की त्या मंदिराच्या सुद्धा कोण जास्त डागडुगी विजेमध्ये लागत नाही, थोडे रंगरंगोटी ही केली जाते, पण जास्त त्याच्यामध्ये कोण हात घालत नाही की बाबा ते तोडून मोठं मंदिर बांधावं असं करावं. एक छोटंच मंदिर जतमध्ये आहे. आईसाहेब ह्या त्यांच्या शेजारीच त्यांचं परशुरामांचं म्हणजे आईसाहेबांचा जो पुत्र आहे परशुराम त्यांचं सुद्धा मंदिर आहे. ह्या मातंगी आईसाहेब आहे तिथं. मातंगी आईसाहेबांची स्वतःता खूप रोचक आहे, कशा पद्धतीची उत्पत्ती झालेली आहे मातंगी आईसाहेबांची, कारण जिथं जिथं यल्लमा असते तिथं मातंगी असतेच. त्याचं सुद्धा एक खूप विशिष्ट असं कारण आहे. हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहे. मुळात डफळे राजघराण्यामुळं सौंदतीची यल्लमा भक्तीला प्रसन्न होऊन कशी आलेली आहे आणि भक्तीमध्ये किती ताकद असते, भक्तीची खरी शक्ती काय असते हे आपल्याला ह्या प्रसंगातून दिसतं.
यल्लमा आईसाहेबांवरती तर आपण एक खूप मोठी सिरीज बनवणार आहे पुढं. कारण की आईसाहेबांच्या विषयी मनामध्ये खूप लोकांच्या, जनसामान्यांच्या लोकांमध्ये खूप मोठे मोठे गैरसमज आहेत. त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. खरं ही जगाची आई आहे ती. तिच्याविषयी जे काही भ्रम आहेत किंवा तिच्याविषयी जे काही गैरसमजुती आहेत ते मनातून निघणं खूप गरजेचं आहे. त्याच्याविषयी सुद्धा आपण ह्याच्यावरती खूप काम करणार आहे. आपली माहिती आवडली असेल तर खरंच आपला चॅनल सबस्क्राईब